आपल्याला माहिती आहे ओल्या कचऱ्याचं खत बनवलं जातं, त्याचा बायोगॅस बनवला जातो किंवा त्याला जाळून त्याच्यापासून एनर्जी जनरेट करतात। इंदोर शहरामध्ये बायोमिथेनेशन केलं जातं, बायो CNG त्यातनं मिळतो आहे। इंदोरचं नाव निघालं एक एक्झाम्पल सांगते। आम्ही 3दा व्हिजिट केली इंदोरची, थोरो स्टडी झालेला आहे। तर व्हिजिटच्या वेळेला जेव्हा वेट वेस्टचं प्लांट पाहायला गेलो, ओला कचरा जिकडे प्रोसेस केला जातो तिकडे आम्ही त्यांना विचारलं की समजा तुम्हाला कचरा सेग्रिगेट करून नाही मिळाला, ओल्या कचऱ्यामध्ये सुका कचरा मिक्स आला, तर तुमच्या प्लांटचं काय होईल? तर ते प्लांट मॅनेजर म्हणाले रातोरात आमचा प्लांट बंद पडेल। आम्हाला 90% पेक्षा कमी जर का सेग्रिगेटेड वेस्ट मिळालं तर आमचा रातोरात प्लांट बंद पडेल आहे, आणि जर प्लांट बंद पडला तर शहरातल्या बसेस बंद पडतील। का? वेट वेस्ट पासून, ओल्या कचऱ्यापासून ते बायो CNG बनवतात आहे, आणि आज इंदोर शहरामध्ये मॅक्झिमम लोकल ट्रान्सपोर्ट हा बायो CNG वरच चालतो आहे। तुम्हाला या सर्व्हिस हव्या असतील तर सेग्रिगेट करून द्या, इतकी सिस्टीम त्यांनी पुढे बसवली आहे। आणि खरंच इंदोर शहर कमालच आहे। आम्ही 3ही वेळेला गेलो, आमचे जे ऑर्गनायझर्स होते त्यांनी आम्हाला चॅलेंज दिलं होतं की तुम्ही 5 दिवस इकडे आहात, 5 दिवसामध्ये मला एखाद्या रस्त्याच्या कोपऱ्यात 1 किलो कचरा शोधून दाखवा, तुमचं पूर्ण ट्रॅव्हल मी फंड करेन। नाही सापडला आम्हाला, 1 किलोही कचरा नाही सापडला। तिकडच्या काही कार्यकर्त्यांसोबत बोलताना असाच विषय निघाला। तर मी आणि माझी राजस्थानची एक मैत्रीण गेलो होतो व्हिजिट करायला। आम्ही चर्चा करत होतो की कसे लोक अजून एक काच खाली करून कचरा बाहेर टाकतात, मग ते कसं वाटतं, आम्ही साधारण मानसिकतेवरती चर्चा करत होतो। तर इंदोरच्या आमच्या ते ताई म्हणाल्या, दीदी आप क्या बात कर रहे हो? मैंने बोला कुछ नहीं, लोग कैसे गाड़ी की कांच नीचे करके कचरा फेंकते हैं और कहाँ कहाँ कचरा पड़ा रहता है, उसके बारे में बात कर रहे हैं। नहीं मतलब मुझे समझ में नहीं आ रहा है, आपके शहर में ऐसा होता है? हाँ दीदी हमारे शहर में होता है। नहीं मतलब अभी भी आपके शहर में ऐसे ओपन प्लॉट पे कचरा पड़ा रहता है? मतलब दीदी ऐसा सिर्फ हमारे शहर में नहीं, बाकी भी देश के शहरों में यही हालत है। बोले ऐसी हालत पिछले 10 साल में इंदौर में दिखाई नहीं दी। हम लोग खुशकिस्मत है कि हम लोग इंदौर में रह रहे हैं। 10 साल पहले ये हालत थी, लेकिन अब सबका सोचने का तरीका भी बदल गया है, सबका कचरे की तरफ देखने का नजरिया भी बदल गया है। आजचीच हेडलाईन आहे, काल गडकरीजींनी एका भाषणात सांगितलं की वेस्ट टू वेल्थला इतकं प्रमोट करा की कचऱ्यावर भांडणं झाली पाहिजे। जे होईल तर ट्रीटमेंट बद्दल जर म्हटलं तर हे जे सेंट्रलाइज ट्रीटमेंट प्रोसेस आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर खत बनवणं शहराच्या लेवलवर किंवा बायो CNG बनवणं, या सगळ्याचे काही ना काही लॅक्युनाज आहे, म्हणजे कुठे ना कुठे लॅक करतात आहेत अजूनही। याच्यावर पूर्ण संशोधन करण्याची गरज आहे, शॉर्ट प्रोसेस येण्याची गरज आहे, किंवा इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठेतरी कमी पडतात। जसं अजूनही 20 ते 25% ऑर्गॅनिक वेस्ट कन्वर्ट केला जात आहे खतामध्ये, अजूनही 75% ओल्या कचऱ्याचं खत बनवलं जाऊ शकत नाहीये। नंतर बायो CNG म्हटलं, त्याच्यातही 5% पेक्षा कमी ओला कचरा आहे जो बायो CNG कन्वर्ट केला जातो आहे। मग रिसायकलिंग, मुळात रिसायकलिंग म्हणजे काय? तर पेपर आपण रत्ती दर महिन्याला विकतो, आपल्याला माहिती आहे पेपर रिसायकल केला जातो, त्याचप्रमाणे प्लास्टिक देखील रिसायकल केलं जातं, मेटल्स आहेत, ग्लास आहे, तर हे रिसायकलिंगचे पर्सेंटेज 30% आहे। मग एक आणखीन एक पद्धत आहे ज्याला भस्मीकरण म्हणतात, हाय टेम्परेचरवरती कचऱ्याला जाळणं, दॅट इज कॉल्ड एज इन्सिनरेशन। तर इन्सिनरेशन पण आज 10% कमीच इफेक्टिव्ह आहे, किंवा तेवढ्या कमी कचऱ्यावरच इन्सिनरेशन होऊ शकतं आहे। वेस्ट टू एनर्जी नवीन आलेली गोष्ट आहे, ट्रीटमेंट प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये कचऱ्याचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करतात आहे, पण अजूनही तेवढी एफिशियन्सी नाही आहे, त्याची लो एफिशियन्सी आहे। भारतामध्ये मोजून 5 ते 8 प्लांट्स आहेत जे सक्सेसफुली 5 वर्षापासून सुरू आहे। मग सगळ्यात शेवटी येतं लँडफिल, म्हणजे आपले डम्पयार्ड सगळे। तर आज 75% पेक्षा जास्त कचरा हा ॲक्च्युली डम्पयार्ड व लँडफिलला पडलेला आहे। म्हणजे विचार करा, 25% मधलं हे बायफर्केशन आहे कचऱ्याच्या ट्रीटमेंटचं। तर मुळात आता प्रश्न हा पडतो आहे, आपण सगळे कॉलेजला जातोय, शाळेत गेलेलो आहोत, इतकं अवेअरनेस आपल्याला ऑलरेडी आहे, आपण खरंच स्वतःला सुज्ञ आणि सुशिक्षित म्हणतो का?
हाच प्रश्न आहे. आर वी अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम ऑफ द सोल्युशन? वी आर ॲक्च्युअली अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. आणि हॅशटॅग बी द चेंज जे आहे ते अगदी इथे सूट करतं. आपला स्वभाव, आपली विचारसरणी कशी आहे त्याच्यावरच कचऱ्याचं पण व्यवस्थापन डिपेंडेंट आहे. आता त्याच्यावर थोडंसं बोलू आपण. एक चार्ट दिला, याला साधारण सायंटिफिक भाषेत आर्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट म्हणतात किंवा वेस्ट हायरार्की म्हणतात त्याला. तर आता आधीच्या स्लाइडमध्ये आपण लँडफिल शब्द पाहिला. लँडफिल्स या चार्टमध्ये सगळ्यात शेवटी दिलेलं आहे, म्हणजे लास्ट प्रेफर्ड. मुळात कुठल्याही वेस्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा घनकचऱ्याच्या व्यवस्थापनेमध्ये कचरा डम्पयार्डला किंवा लँडफिलला जाणं हे सगळ्यात शेवटचं ऑप्शन मानलं जातं. त्याच्या आधी बाकीचे ऑप्शन्स आहेत आणि त्यातही सगळ्यात पहिलं ऑप्शन दिला आहे रिड्यूस करणं. म्हणजे मुळातच कचरा कमी जनरेट होईल याच्यावर भर देणं. दॅट इज द फर्स्ट स्टेप जे आपल्या हातात आहे. मगाशी मी स्टेजवर यायच्या आधी माझी पाण्याची बाटली काढून ठेवली बाहेर. गरज लागली तर माझ्या बाटलीतलं पाणी पिईन का, कारण मला आल्याला दिसलं की प्लास्टिकच्या बाटलीत पाणी आहे. हा बदल मी स्वतःपासून सुरू केलेला आहे. मी प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी बाहेर घेत नाही, जेणेकरून प्लास्टिक वेस्ट माझ्याकडून जनरेट नाही होणार. अशा कित्येक गोष्टी आहेत, समोर येऊन सांगेनच मी. सगळ्यात पहिलं म्हटलंय रिड्युसिंग द कन्झम्पशन ऑफ नॉन एसेन्शियल प्रोडक्ट. गरज नसताना आपण कित्येक गोष्टी विकत घेतो. एखादं नवीन खेळणं आलं बाजारात, लहान मुलांकरता आपण विकत घेतो. माहिती असतं तो त्याला तोडणार आहे, त्याला फेकणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ते कचऱ्यात जाणारच आहे. त्याला काही दुसरं ऑल्टरनेटिव्ह येऊ शकतं का? इव्हन आपल्या पण शॉपिंगमध्ये आपण कित्येक वस्तू अशा विकत घेण्याची गरजच नाहीये. अरे वा किती छान प्लास्टिकचा डब्बा आहे, हा माझ्याकडे असला पाहिजे. मग तो आपण विकत घेतो आणि तो डब्बा कुठेतरी कोपऱ्यात पडलेला असतो कपाटांमध्ये. दॅट इज अगेन एक्सेसिव्ह कन्झम्पशन. तर या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे रिड्यूस करणं. किंवा सगळ्यात महत्त्वाचं आज ज्याचा बोलबाला सुरू आहे ते आपले सिंगल यूज प्लास्टिक, एकल उपयोगी प्लास्टिक. पन्न्या वापरायचं नाही सांगितलेलं आहे, पण ती सुरुवात आपल्यापासून करायची. आपल्या घरातच पन्नी आली नाही पाहिजे याच्याकरता आपण काय करू शकतो का? तर ती फर्स्ट स्टेप आपली रिड्यूसची झाली. मग सेकंड आहे रियूज. घरात जर एखादी प्लास्टिकची पिशवी आली आहे, हरकत नाही, वापरा ती. जितक्यांना वापरू शकतो आहे वापरू शकता त्याला. दॅट इज रियूज. झोमॅटोचे कंटेनर्स आले आहे, चांगले असतात ते. आटा वेळेला यूज करू शकतो आपण. आपल्या घरात पुष्कळ फ्रीजमध्ये कोथिंबीर, लिंबू या सगळ्या गोष्टी ठेवायला आपण ते वापरतो, करू शकता. दॅट इज अगेन रियूज. मुळात ज्या कचऱ्याचं ॲक्च्युअल रियूज होऊ शकतं ते रियूज करायलाच पाहिजे. प्रॉब्लेम आपला काय येतो आहे की रियूज करून झाल्यावर आपण त्याला टाकून देतो, त्याला फेकतो. दॅट इज द प्रॉब्लेम. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्लास्टिक विषयी आहे की प्लास्टिक आजच्या तारखेला सगळ्यात स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ वस्तू आहे. आज आपण जर विचार केला की मी पूर्णपणे प्लास्टिक फ्री जीवनशैली अडॉप्ट करीन आहे, शक्य नाही. साधं एक्झाम्पल, आपण शर्टाचं बटनही आपलं प्लास्टिकचं असतं, त्याला ऑल्टरनेटिव्ह काय आणाल? लाकडी बटणं लावाल तर शर्ट केवढा महाग होईल. आधीच्या काळात दूध आपल्या काचेच्या बाटल्यांमध्ये यायचं. आता इतकी पॉप्युलेशन आहे की आता बाटल्यांमध्ये वितरित करणं शक्यच नाही आहे, त्यामुळे प्लास्टिकमध्ये येणारच आहे. कुठून ना कुठून प्लास्टिकचा उपयोग आपण करणार आहोत, आपल्या घरात प्लास्टिक येणार आहे. मुळात मुद्दा हा आहे की आपल्या घरात आलेलं प्लास्टिक आपण कसं डील करतो आहे, आपल्या घरातनं ते बाहेर कसं जातं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉर्नर जर का डस्टबिनमध्ये गेले तर प्रॉब्लेमॅटिक आहे, प्लास्टिक डस्टबिनमध्ये गेलं तर प्रॉब्लेमॅटिक आहे. याकरता लहान मुलांना आम्ही एक छोटी गोष्ट सांगतो की हा जो प्लास्टिक आहे हा जोवर घरात आहे तो जिनीचं काम करतो. अल्लादीनच्या जिनी कसा हेल्प करतो सगळ्यांची, तसं हे प्लास्टिक घरात असतं तोपर्यंत जिनीचा रोल प्ले करतो आणि एकदा डस्टबिनमध्ये गेलं की बाहेर गेल्यावर राक्षस बनतो. आपल्या घरातला जिनी राक्षस बनू द्यायचा की नाही हे आपल्या हातात आहे. मग त्याच्याकरता काय काय करू शकतो? तर मुळातच घरात कमी प्लास्टिक येईल. सगळ्यात पहिली स्टेप, प्लास्टिक आलं तर रियूज करायचं आणि रियूज जरी करून झालं असेल तरी ते प्लास्टिक शेवटी रिसायकलिंगला पाठवायचं. आता सगळंच प्लास्टिक रिसायकल होऊ शकत नाही. त्यातलं सिंगल यूज प्लास्टिक एक विशेष प्रकारचं आहे जे
अक्षरशः रिसायकल होऊ शकत नाही. मग त्याला आपण ॲटलिस्ट एखाद्या दुसऱ्या पिशवीत कलेक्ट करून, आता सिंगल यूज प्लास्टिक पण NMC कलेक्ट करायला लागलं आहे वेगळं जर करून ठेवलं तर. किंवा मग आम्ही लोक सांगतो की त्याची इको ब्रिक बनवा, प्लास्टिकच्या बाटलीमध्ये त्याला स्टफ करून ठेवा आणि ती इको ब्रिक मग शेवटी कॉर्पोरेशनला हँडओव्हर करा, किंवा मग आमच्याही संस्था आहे ज्या इको ब्रिक्स कलेक्ट करतायत. सो दिस कॅन बी द ऑप्शन. मग नेक्स्ट आहे रिसायकल किंवा कंपोस्ट. कुठला पण कबाडीवाला जर का प्लॅस्टिकची वस्तू दिल्यावर तुम्हाला पैसे देतो आहे, याचा अर्थ ती वस्तू रिसायकलिंगला जाते आहे. त्याला डोळे बंद करून तुम्ही प्लॅस्टिक देऊ शकता, कारण तो त्याचं नुकसान करून प्लॅस्टिक घेणार नाही. त्यातही काही कबाडीवाले असे असतात जे स्पेसिफिक असतात की आम्ही हे प्लॅस्टिक नाही घेणार. का? तर कारण का त्याच्या पुढे त्याला मोल मिळत नाहीये म्हणून तो घेत नाहीये. पण साधारण हे डब्बे म्हणा प्लॅस्टिकचे पार्सलवाले, किंवा तेलाचे डब्बे, किंवा शॅम्पूच्या बाटल्या, ऑइल्सच्या बॉटल्स, ह्या सगळ्या रिसायकल होतात. त्या आपण आपल्या रद्दीवाल्याला विकू शकतो, ते घेतात. इवन दुधाची पाकिटं पण जर का आपण साठवून ठेवली तर आज 15 ते 20 रुपये किलो दुधाचं पाकिट घेतलं जातं. हे आपल्याला माहिती नाहीये. कित्येक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये दिवसाला इतक्यांदा चहा बनत असतो. इवन कॉलेजेसमध्ये इतके दुधाचे पाकिटं वापरतात, पण शेवटी ते डस्टबिनमध्ये जातात. ते जर ॲक्च्युली क्लीन करून आपण साठवायला लागलो तर कुठेतरी आपल्या त्या इकॉनॉमीमध्ये पण कॉन्ट्रीब्युशन होईल. सगळ्यात नंतर येतं मग रिकव्हरिंग ऑफ एनर्जी. जे मी म्हटलं वेस्ट टू एनर्जी ऑप्शन आहे, किंवा इन्सिनरेशन आहे, किंवा काही अशा प्रोसेस असतात की ज्यात कचऱ्यातनं तेल काढलं जातं. ठीक आहे, ज्याचं होऊ शकतं ते करू शकतो. आणि हे सगळे स्टेप्स केल्यानंतर मग सगळ्यात शेवटी कचरा लँडफिलला पोहोचायला पाहिजे, म्हणजे डंपयार्डला पोहोचायला पाहिजे. हे आपल्या अंगवळणी येण्याकरता आम्ही साधारण कॉलेजेस किंवा शाळेच्या मुलांना एक ॲक्टिव्हिटी देतो, वेस्ट ऑडिटची. त्याच्यात आम्ही सांगतो की 15 दिवस तुमच्या घरात येणाऱ्या कचऱ्याचं तुम्ही मॉनिटरिंग करा. घरामध्ये जो काही कचरा निघतोय, किती किलो निघाला ते नोट डाऊन करा. त्यातला ओला कचरा किती आहे, सुका कचरा किती आहे, त्यातला किती पर्सेंटेज कचरा आहे जो आपण कुठे रियूज करू शकतो किंवा रिसायकलिंगला जाऊ शकतो, आणि ॲक्च्युली किती कचरा आपल्या घराच्या बाहेर निघतो आहे. आणि अजूनही देशभरातली मुलं एव्हरी मंथ 60 मुलं ही प्रॅक्टिस करतात आहेत, आणि त्याचे रिझल्ट्सही आमच्याकडे स्टोअर्ड आहे गुगल ड्राईव्हवरती. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा असं आमच्या मुलीने फोन करून सांगितलं आम्हाला की दीदी मैंने 15 दिन वेस्ट ऑडिट किया और मुझे खुद सरप्राइज लगा कि मेरे घर से सिर्फ और सिर्फ 2% ही कचरा बाहर जा रहा है, वो भी कुछ हजारस वेस्ट रहा तो भी, बाकी एक भी कचरा घर के बाहर गया नहीं, वो कहीं ना कहीं यूटिलाइज हो गया, रिसाइकलिंग को गया या फिर उसका खाद बना लिया. जर मेटिक्युलसली फॉलो केलं तर आपल्याही घरात इतकाच कमी कचरा निघू शकतो. आज माझ्याही घरात तेवढाच कमी निघतो आहे. म्हणजे अक्षरशः कचऱ्याच्या म्हणजे गाडीवाल्यांना मला एकदा येऊन विचारावं लागलं की काही तुम्ही कचरा का नाही टाकत काय. म्हटलं अगं निघतच नाही कचरा, तर देऊ कुठून तुला. मग तिला जरी सिस्टीम दाखवली की असं सगळं घरात सुरू आहे. नाही मग ठीक आहे म्हणे. त्यानंतर तिने मला प्रश्न नाही विचारला. पहिली स्टेप जे मी म्हटलं ते म्हणजे सेग्रिगेशनची. शेवटचे 1-2-3 स्लाइड्स आहेत, मग आपण कन्क्लूड करू. सगळ्यात पहिली स्टेप जे म्हटलं सेग्रिगेशन, या बाबतीत ना मी याच्याकरता ही स्लाइड मुद्दाम घेतली आहे. एक कॉमन काही प्रश्न आम्हाला आले त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. मुळात सगळ्यात पहिलं म्हणजे सेग्रिगेशन करायचं कसं, त्याच्याबद्दल लॅक ऑफ अवेअरनेस असतो. तर सेग्रिगेशन 3 प्रकारे अपेक्षित आहे, ओला कचरा, सुका कचरा, आणि तिसरा म्हणजे घरेलू हानिकारक कचरा म्हणजे डोमेस्टिक हजार्डस वेस्ट. या 3 टाईप्स आहेत. मग आता दुसरा प्रश्न असा येतो, आपण कधी कधी काय करतो, पुष्कळ लोकांची सवय आहे, आपण कचरा मिक्स देतोय त्यांना. नागपूरची स्थिती सोडून देऊ, नागपूर सध्या एक्सेप्शनल सुरू आहे, किंवा देशातले पुष्कळ शहरं हे सुरूच आहे की आम्ही सेग्रिगेट करून देतोय पण ते एकत्र घेत आहेत. तो मुद्दा बाजूला ठेवू. मी याच्यावर कॉन्सन्ट्रेट करते की आपण कचरा दिल्यावरती समोरच्या गाडीने जर म्हटलं की अहो ताई हा कचरा वेगळा करून द्या, तर आपलं उत्तर असतं हे आमचं काम नाही, हे तुमचं काम आहे, याला तुम्ही वेगळं करा. दिस इज नॉट आवर रिस्पॉन्सिबिलिटी, बट वी आर रॉंग ॲट दॅट पॉईंट. घनकचऱ्याचे नियम 2000 आणि 2016 याच्यामध्ये ठळकपणे लाईन दिलेली आहे that every generator is responsible to segregate their waste at source. म्हणजे
प्रत्येक कचरा उत्पादक जो जनरेटर आहे ही त्याचीच जबाबदारी आहे की त्यांनी त्याच्या स्रोतावरच कचरा वेगळा करून ठेवणं आणि मग तो हँडओव्हर करणं. मुळात जी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी आपली ड्युटी आहे, ती आपण समोरच्यावर हे करतो की आमचं काम नाही आहे, इतना टाइम नहीं है हमारे पास, हम ते यही काम करते बैठे क्या, नियमांनी दिलेलं आहे हे माहिती नाही आपल्याला. किंवा एक आणखीन एक एक्झाम्पल आलं, धनतोलीमध्ये मी सगळ्यात पहिला मला धनतोली प्रोजेक्ट घेतला होता सेग्रिगेशन अवेअरनेस वगैरे या सगळ्या करता. तर एका बिल्डिंगमध्ये गेलो, एका फ्लॅटमध्ये गेलो, तर काकूंना विचारलं की काकू तुम्ही सेग्रिगेट नाही करत आहे, काही प्रॉब्लेम येतो आहे का, आम्ही काही मदत करू का, साधारण एक संभाषण करायला गेलो होतो. तर त्या काकूंनी काय उत्तर द्यावं कि अरे महानगरपालिका ने तो हमको 2 डस्टबिन दिए ही नहीं, तो मैं सेग्रीगेट कहाँ से करूँ. अब हरे और नीले डस्टबिन रहेंगे तभी तो सेग्रीगेट कर पाएंगे ना. म्हटलं आंटी आप आपके घर में कितने लोग रहते हो, बोले 4 लोग रहते हैं हम लोग. म्हटलं घर में कोई हाउस हेल्प है, हाँ बोले एक मेड आती है. म्हटलं आप 5 जनों को पता रहा कौन सा डस्टबिन में कौन सा कचरा, तो भी इनफ है. आपकी मेड आगे जाकर देती होगी ना कचरा गाड़ी वाले को, हाँ बोले. मैंने बोला उतना ही इनफ है, फिर क्यों आपको कलर कोऑर्डिनेशन चाहिए, गीले कचरे के लिए हरा और नीला ड्राई वेस्ट के लिए. वो पब्लिक के लिए दिया गया कलर कोडिंग है, क्योंकि पब्लिक में जब हम लोग जाते हैं, जेव्हा आपण बाहेर फिरतो त्यांना आपल्याला माहिती पाहिजे कोणत्या डस्टबिनमध्ये कोणता कचरा आहे, म्हणून निर्माण निळा दिला. आणि हे सगळं संभाषण करणारी जी बाई होती ती एका 5 स्टार हॉटेलची मालकीण. अशी परिस्थिती आहे. तर आता थोडं याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करेन आहे. ओल्या कचऱ्याचं खत बनतं आपल्याला माहिती आहे, पण आता एक नवीन सिस्टीम निघाली आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर्स, जे 24 तासामध्ये ओल्या कचऱ्याचं खतासारख्या पदार्थात रूपांतर करतात. आणि त्याची डिमांड वाढली आहे, जी वाढणारही आहे. त्याच्यावर काम करण्याची पण गरज आहे, कारण आज जितके पण कन्व्हर्टर्स आहेत ते सगळे 50 किलोच्या वरच्या कॅपॅसिटीचे आहेत. आणि आपल्या घरगुती उपयोगाकरता आपल्याला छोट्या कॅपॅसिटी कन्व्हर्टर्स लागणार आहे. आणि मी काही या मताचे कन्व्हर्टर्स वापरायला काहीच हरकत नाही, कारण 24 किंवा 48 तासात पूर्ण कचरा प्रोसेस होऊन आपल्याला मिळतो आहे. साधारण खतासाठी क्वालिटी नाही, पण त्याच्यात जुळती मिळती क्वालिटी असते जी आपण मातीत मिक्स करून गार्डनिंग करता उपयोग करू शकतो. याच्यात एक काम करायची गरज आहे. हा एक प्रॉस्पेक्ट म्हणून तुमच्यासमोर ठेवते आहे. आणि दुसरं, 10 दिवसाआधी सरकारने एक पॉलिसी लॉन्च केली आहे. वाचलं असेल त्याबद्दल, नसेल वाचलं तर वाचून घ्या. बायो-E3 बायोटेक्नॉलॉजीवरती किंवा या बायो-E3 नावाने जी पॉलिसी काढली आहे आणि ज्याचा एक भाग आहे बायो एन्झाईम्स. नवीन विषय सगळ्यांकरता. मुळात बायो एन्झाईम हे काय आहे, हे एक मल्टीपर्पज लिक्विड आहे जे आपण घरच्या घरी तयार करू शकतो, अगदी आजपासून करू शकतो. घरात येणारं जे पण निंबू वर्गीय म्हणजे सिट्रस फ्रूट आहे त्याच्या सालांपासून, त्याच्या पील्स पासून आपण बायो एन्झाईम्स तयार करू शकतो. याचं कंपोजिशन दिलं आहे 1:3:10. हो शेवटचं 1:3:10 म्हणजे 1 पार्ट जॅगरी गूळ घालायचं आहे, 3 पार्ट सिट्रस पील्स आहे आणि 10 पार्ट वॉटर आहे. आणि हे आपण कुठल्या पण प्लास्टिकच्या बाटलीमध्ये किंवा मोठ्या कंटेनर्समध्ये तयार करू शकतो. दिस इज अ मल्टीपर्पज केमिकल. आपण घरच्या प्रत्येका गोष्टी करता, क्लिनिंग करता याचा उपयोग करू शकतो. माझे कपडे आज बायो एन्झाईमने धुतल्या जात आहेत. माझा फ्लोअर क्लीन करायला आज बायो एन्झाईम यूज करतो आहे आम्ही. इतकंच नाही तर कोलिन आणि याच्याऐवजी सरफेस क्लिनर म्हणून याचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि या कन्सेप्टवरती गव्हर्नमेंटने पॉलिसी फ्रेम केली आहे. याची बायो एन्झाईम एंटरप्रेन्योर्स अकॅडमी देशात आज एस्टॅब्लिश झालेली आहे. लोक याच्या स्टार्टअप्सकडे वळत आहेत आता. सगळ्यात शेवटच्या स्लाइडवर जाईल. आज जो विषय आहे रिसर्चचा, प्रत्येकजण रिसर्च करू शकतो हे पराकाकडे मगाशी सांगितलं आपल्याला. तुम्ही कोणत्याही फील्डला होता तुम्ही रिसर्च करू शकता, पण रिसर्च करताना एक शेवटचा मी एवढा फूड फॉर थॉट देऊन जाईल आहे की रिसर्च कशा प्रकारचा व्हावा, तर तो हरित व्हावा. म्हणजे होलिस्टिक ॲक्शन्स फॉर रिव्हायटलायझेशन ऑफ इंडियन ट्रेडिशन्स. आपल्या भारतीय जुन्या पद्धतींचा अभ्यास करून
त्या आजच्या जमान्यात आपण आजच्या दुनियेत कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो, किंबहुना त्याचा उपयोग वेस्ट मॅनेजमेंट करता, पर्यावरणाकरता कसा करता येईल आहे, याच्यावर भर देण्याची आज गरज आहे. शेवटचं वाक्य आहे, आपण सगळे ग्रीन कडे धावतोय, आपल्याला हरित कडे जायचं आहे. कार्यक्रम लागतो आहे. रिड्यूस रियूज हे महत्वाचे आणि ग्रीन नाही तर हरित. एकच फक्त आवाहन करेन सगळ्या शिक्षकांना किंवा टीचरांना, विद्यार्थ्यांना सुद्धा की जुई बरोबर हा एका कचऱ्याचा प्रवासाचा जो टूर आहे तो निश्चित करा. असे जे ढिग मोठे वाढत गेले तर आपल्याला त्याला जागा होणार नाही आहे. आणि तुम्हाला खरंच जर भांडेवाडीच्या जर त्याची हिंमत नसेल तर तो नवीन जो फ्लायओव्हर झालेला आहे पारडीचा, त्याच्यावरून गेला ना दुसरीकडे मोठा डोंगर दिसतो तो कचऱ्याचा आहे. आता दोघा पॅनलिस्ट आपण ऐकलेलं आहे. तर पॅनलिस्टकडनं नेमकं काय घ्यायचं आहे हे सांगायला मात्र आपल्याला कोणीतरी टीचर पाहिजे. आणि हा अशा एका शिक्षकाला मी ते आमंत्रित करणार आहे, ते म्हणजे आपले पेशवे सर. इथे मोठे मंडळी बसले सगळेच पेशवे सरांना आवडतात. त्यांना सांगायची गरज नाही डॉक्टर पेशवे सर कोण आहे. पेशवे सर आता मला फार तुमचा वेळ घेणार नाही, कारण त्यांनी मला आधीच राघवत माझ्याकडे पाहत, त्यांच्या शिक्षक राघवत जर तुमच्याकडे पाहतो ना तुम्हाला थांबावं, तुम्हाला भीती वाटायला लागते. तर पेशवे सर तर सगळं शिक्षण हे सगळे मेरिट स्टुडंट शेवटपर्यंत व्हीएनआयटी ते प्राध्यापक आहे, मेटलरी डिपार्टमेंटचे ते हेरोलॉजी डिपार्टमेंट आहे. गेले 37 वर्षांपासून शिकवतात आहे. 300च्या वर त्यांचे प्रकाशित झालेले ग्रंथ आणि रिसर्च पेपर्स वेगवेगळ्या नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये, बऱ्याच परदेशात युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ते फॅकल्टी म्हणून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जातात. अनेक अवॉर्ड्स आहेत त्यांना, कुठले कुठले गोल्ड मेडल्स आहेत. आणि याचबरोबर नुसतं टीचिंगमध्ये नाही आहेत तर अप्लिकेशनमध्ये सुद्धा ते आहेत. त्यांचे वेगवेगळे त्यांनी रिसर्च मॉडेल्स तयार केलेले आहेत, त्यांच्यापाशी पेटंट्स आहेत. या सगळ्या अकॅडमिक शिक्षणाबरोबर अनेक NGOशी ते जोडलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांचं करिअर घडवताना नुसतं अकॅडमिक्सच न पाहता त्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या NGO मध्ये पेशवे सर जातात त्या विद्यार्थ्यांना पण तिथे जाऊन कनेक्ट करतात. आपण आनंदवन म्हणतो, ऐकतो, ते ऍक्च्युली आहे महारोगी सेवा समिती, त्याच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीवरती पेशवे सर आहे, सर्च आहे, महान आहे. अशा अनेक संस्थांची मला नावं घेता येतील आहेत की त्या ठिकाणी पेशवे सर आहेत. आणि त्याचसोबत पेशवे सर तिथे विद्यार्थी. जेव्हा विदर्भ संशोधन मंडळाने विचार केला की आपल्याला तरुणांकरता काहीतरी करायचं आहे तर नेमकं काय करावं, हा सल्ला घेण्याकरता मला खूप वाटतं हो तुमच्याकरता करावं, पण मला वाटून होत नाही. तुम्हाला काय पाहिजे तोपर्यंत मला कळणार नाही, ते मला कसं कळेल. तर पेशवे सर इतक्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे, अगदी सगळ्यांचे ते लाडके शिक्षक आहेत. तर हा सोल्युशन मला इथेच मिळणार. पेशवे सर जरी आता म्हणत असतो तरी दिलीप माझा बालमित्र आहे आणि त्यामुळे आम्ही हक्काने आम्ही त्यांच्याकडे केव्हाही जाऊ शकतो. आणि आम्ही सरांकडे गेलो, सरांशी चर्चा केली आणि सांगितलं की विदर्भ संशोधन मंडळाला अशा प्रकारचं काही प्लॅटफॉर्म सुरू करायचा आहे. बरीच चर्चा झाली आणि या चर्चेतून या बी द चेंज या संकल्पनेचा निर्मिती झाली. आणि ही संकल्पना सरांच्यामुळे आता आपल्या पुढे येते आहे. आणि आता पलीकडलं सगळं जे काही आहे याचं ते आपण सरांकडनं ऐकणार आहोत. मी सरांना आमंत्रित करतो.
मला माहिती आहे की आपण 10 पासून सुरू करणार होतो आणि माझ्या कार्यक्रमानुसार 12ला संपवणार, पण आता ऑलरेडी 12 वाजूनही गेलेले आणि त्यामुळे मी काही पूर्ण विषय आज घेईल असं मला काही वाटत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कुठेतरी परत एकत्र भेटूच आहोत. पण हा विषयामागची एक पार्श्वभूमी सुरुवातीला 1-2 मिनिटं बोलतोय आणि त्यानंतर थोड्या वेळ विषयावर बोलणार आणि बंद करणार. हा तो विषय आम्ही घेतला, मग अशी परागणी सांगितलं की आपण काय ना विदर्भवाले लोक कशात चांगले आहोत. त्यांनी सांगितलं की विदर्भामध्ये काहीतरी गोष्टी होत नाही आहेत, डेव्हलपमेंट सगळ्या बॉम्बे आणि पुणे आणि बंगलोरकडे होत आहे, मग नागपूरकडे काय चांगलं होत असावं. आणि ज्यावेळेला आपण या 7-8 जिल्ह्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला एक गोष्ट जी प्रामुख्याने जाणवली की खुशाल सारखी कामं करणारी आणि तुमच्या वयाची असणारी अशी शेकडो मुलं विदर्भामध्ये काम करतात. ते मला बॉम्बे पुण्याला नाही दिसलं त्याप्रमाणे. मी पूर्ण भारतामध्ये कामं करतो, परंतु खुशाल सारखी आणि जुई सारखी कामं करणारी प्रत्येक नागपूर घ्या, वर्धा घ्या, अकोला घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये कामं करणारी अशी शेकडो मुलं आहेत. आणि या सर्व मुलांना कुठेतरी आदर्श असणारे डॉक्टर अभय बंग असतील, डॉक्टर प्रकाश आमटे असतील, बाबा आमटे असतील, डॉक्टर आशिष सातव असतील मेळघाटातील, अशी शेकडो मंडळी. आणि मग असं लक्षात आलं मला आणि परागला की विदर्भ कोणत्या तरी एका गोष्टीत पुढे आहे आणि तो म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची. मग आपण सुरुवातच तिथून करूया. आणि मग मी आणि परागने ठरवलं की आम्ही तुमच्याशी संवाद साधताना कुठेतरी सामाजिक संवेदना घेऊन पुढे जाऊ शकतो. आणि माझी ही बसणारी युवा पिढी जर उद्या काहीतरी वेगळं करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नामध्ये टाकत असेल तर एका नव्या बदलाची सुरुवात होईल आणि तो बदल व्हावा या अनुषंगाने मी तुमच्या सर्वांशी संवाद साधतो. मग हा सामाजिक बदल काय असावा आणि आपण काय करू शकतो. बदल व्हावा, बदल कोणी करावा हा प्रश्न पडतो. खुशाल सारखा कोणीतरी समाजामध्ये घडणारा एखादा युवक यावा, पण तो माझ्या घरी नसावा, कारण त्यांनी सांगितलं किती मार खावा लागला, घराचं सर्वस्व त्याला द्यावं लागलं, घरच्या बायकोपासून मुलांपासून आई वडिलांपासून सर्वांचं सर्वस्व जो समाजाला अर्पण करतो तेव्हा खुशाल ढग घडत असतो. मित्रांनो एक लक्षात घ्या, त्यामुळे हे जे सर्व घडायचं असतं हे बाजूच्यांच्या घरी असावं. शिवाजी व्हावा पण बाजूच्यांच्या घरी व्हावा, ही नेहमीची एक उल्लेखनीय असणारी गोष्ट. मग कुठेतरी या बसणाऱ्या युवकांमध्ये खुशाल दिसू शकतो का याचा विचार करायचा. मग हा प्रश्न आपल्याला पडतो की मी काय करावं. मी कुठेतरी काहीतरी वेगळं केलं तर काहीतरी होऊ शकतं का. आणि ती तुम्हीच करू शकता. या युवकांची स्पंदनं कुठेतरी वेगळं काहीतरी समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करू शकतात ना, त्या समाजाचा बदल होऊ शकतो. मगाशी जुईने सांगितलं इंदोर काय वागतं. मी स्वतः इंदोरला 2-4दा जाऊन आलेलो आहे. खरंच तुम्हाला रस्त्यावर कुठेच कचरा दिसत नाही. अहो भारताचं एक शहर असं वागू शकतं आणि भारतातले 99.99 शहरं नागपूर सारखीच वागत असतील तर भारताचं चित्र वेगळंच राहणार आहे. मग आपल्याला विचार करण्याचा प्रश्न आहे की मला काहीतरी बदलायचं आहे का, माझ्या स्वतःमध्ये घरामध्ये बदल करायचा आहे का, किंवा माझ्यापासून सुरुवात करायची आहे का, किंवा नसेल मी खुशाल ढग होऊ शकत पण माझ्यामध्ये कुठेतरी खुशालचा एक तरी कोणी येऊ शकतो का की ज्यांनी काहीतरी आमूलाग्र परिवर्तनाची नांदी होईल आणि तिथून परिवर्तन घडायला सुरुवात. मी पहिल्यांदा एक स्लाइड घेऊन जुईचा विषय संपवणार आहे कारण मला जास्त मॅक्झिमम टाइम खुशालवर बोलायचं. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर आपल्याला तिने सांगितलं की खूप काहीतरी वेगळं करू शकतो. मी का बरं या दुसरे स्लाइड दाखवतोय कारण तुमच्यासारखा शाळेत न जाणारा अभागी मुलगा होता हो, ज्याला कधीच शाळेत जाता आलं नाही. तुम्ही फार भाग्यवान आहात की तुमच्यासारखे मुलं महाविद्यालयात गेली, शाळेमध्ये गेली आणि काहीतरी वेगळं शिकताय. जो मुलगा कधीच शाळेत गेला नाही तो माझ्या संपर्कात आला आणि त्याला मी म्हटलं की अरे तू हे प्लास्टिकचे वेस्ट जे आपण फेकतोय त्याच्यापासून काही करता येईल का. तो म्हणाला काका मी करून पाहतो. तो कधीही शाळेत न गेलेला मुलगा
त्यांनी टायर्स घेतले, स्कूटरचं टायर घेतलं, कारचं टायर घेतलं, ट्रॅक्टरचं टायर घेतलं, ट्रकचं टायर घेतलं, त्याच्यामध्ये 70% प्लास्टिक टाकलं, थोडं फेरो सिमेंट वापरलं, स्टीलच्या ऐवजी बांबू वापरलं आणि प्लास्टिकचा डॅम तयार केला. हा मुलगा कधीच शाळेत गेला नव्हता. एक लक्षात घ्या की आपल्याला माहित आहे प्लास्टिकला पुनर्वापर करणं देखील कठीण आहे. तो शेकडो वर्ष जळणार नाहीये, काही नाहीसा होणार नाहीये, पण त्या प्लास्टिकचा काहीतरी वापर करावा लागेल ना, नाहीतर ते डोंगर दिसतील भांडेवाडीला. मग तिथून आपल्याला या प्रकल्पांची सुरुवात झाली आणि या मुलाच्या ऑर्डर घेऊन याच्यावर आम्ही कामं केली, संशोधन केली. बेसिकली आमच्या दोघांचा विषय होता की तुम्हाला कुठेतरी संशोधनाच्या क्षेत्रात न्यावं. हा मुलगा ज्यावेळेला आला त्यांनी पहिलं टायर मध्ये भरलेलं ब्रिक आणली आणि मला दाखवली आणि मग आम्ही त्याचं पहिल्यांदा VNIT मध्ये पूर्णपणे विश्लेषण केलं, संशोधन केलं. कारण बिना संशोधन कोणी ऍक्सेप्ट करत नाही समाजामध्ये की मी जर डॅम बांधला उद्या पाणी वाहून येईल, नाल्याला रोखायचा प्रयत्न केला तर नाल्याच्या पाण्याने ते वाहून जाईल आणि पूर्णच्या पूर्ण गाव देखील वाहून जाऊ शकतं. म्हणून याच्यावर पूर्ण रिसर्च केली आणि पहिल्यांदा हा असा डॅम बनवला, सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात मजबूत असलेला डॅम, कारण प्लास्टिकला काहीच होत नाही. आणि असे आता 50 पेक्षा कितीतरी जास्ती डॅम्स पूर्ण विदर्भामध्ये आपण बांधले. आपल्याला काही करता येईल का? इथे बसलेले पोरं आहेत, त्याच्यासाठी कोणतं इंजिनिअरिंग विज्ञानाचं किंवा कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नाही. मी सांगितलं की तो काम करणारा मुलगा कधी शाळेत गेलेला नव्हता. मग तुम्हाला काहीतरी वेगळं करता येईल का? जर करायचं असेल तर मग खुशाल ढग आहे. मग त्या खुशाल ढगच्या सोबतच मी देखील नागपूरमध्ये असताना बऱ्याच ठिकाणी प्रवास करतो किंवा भारतामध्ये आणि इकडे तिकडे प्रवास करतो. काही फोटो काढण्याची मला खूप आवड आहे आणि फोटो काढताना लक्षात आलं आता गुजरातमध्ये वडोदराला खूप पूर आलेला आहे आणि त्या वडोदरा शहरामध्ये पूर येऊन घरच्या घरं पडलेली आहेत. या घरांच्या मध्ये गाड्या पडलेल्या आहेत, घरं पडलेली आहेत, पूर्ण लोक तुंबून राहिलेली आहेत. आजही देखील वडोदरा शहराची स्थिती फार वाईट आहे. माझ्या एका मित्राने तिथला फोटो पाठवला. मित्रांनो, आपण जर हा विचार करत असू की नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस येतील आणि काहीतरी तिथे होईल, हे कधीच होणे नाही. मग करेल कोण? तुमच्या माझ्याचा युवक. पण तो जर युवक विचारच करत राहिला ना, म्हणून मी त्याला उदाहरण त्याचं नाव दिलं सोचता हूं. मैं सोचता रहूंगा तर काहीच होणार नाही. खुशाल ढगसारखी सुरुवात करावी. मग ही सुरुवात कशी करायची? खूपदा आपण जातो, मंदिरामध्ये जातो आणि पाहतो की मंदिरामध्ये प्रसाद वाटलेला असतो आणि त्याच मंदिराच्या बाहेर असंख्य उपाशी असणारे लोक, तुम्ही काहीतरी त्यांच्या हातावर ठेवा, काहीतरी खायला द्याल म्हणून उपाशी तिथे बसलेले असतात. कधीतरी आपल्या मनामध्ये द्रव होतो का? कधीतरी आपल्यातला माणूस जागृत होतो का? हा विचार करायचा. तो जर त्या दिवशी जागृत झाला तर निश्चित बदलाची सुरुवात व्हायला लागेल. मग त्याच्यासाठी मैं बांटा रहा प्रसाद मंदिर के भीतर, बाहर कोई भूख से मर रहा था. हमें क्या फरक पड़ता? जर आपल्याला फरक पडत नसेल ना तर बदल होऊच शकत नाही. आज इथे तुम्ही 90-100 लोक, त्याच्याही पेक्षा जास्ती संख्येने जे उपस्थित आहेत, यांना कुठेतरी स्वतःमध्ये आणि समाजामध्ये बदल व्हावा हे वाटतंय म्हणून तुम्ही इथे आला. 5-6 वर्ष आधी आम्ही नागपूरमध्ये एक प्रकल्प राबवायचा. त्याचं नाव होतं आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. हा 5 वर्ष प्रकल्प राबवला. नागपुरातील काय भारतातील विविध लोकांना बोलावलं आणि नागपूरच्या लोकांपुढे त्यांना प्रदर्शित केलं. त्या हॉलमध्ये जागा कमी पडायची, एवढे नागपूरमध्ये लोक त्याला ऐकायला यायचे. 5 वर्षानंतर तो प्रकल्प बंद पडला आमचा. पण ठरवलं की हा बदल परत घडवायचा आहे आणि त्याच्याचं नाव आता बदललं आपण, बी द चेंज. कारण बाहेरचे लोक येऊन बदल होत नाही, बदल आमच्यापासून करावा लागतो. आणि मग बदल जर तुम्ही करू शकत असाल तर खरा बदल होईल या अपेक्षेने आम्ही कामाची सुरुवात केली. याच्या वस्तीतला फोटो आहे. हापशी असते, त्या हापशीच्या बाजूला इतकं पाणी साचलेलं असतं, त्या पाण्यावरती शेवाळ असतं. ती आई तिथलंच पाणी काढते, आपल्या पोराला पाजते. तुम्ही कोणीही जाऊन तिथलं पाणी पिणार नाही. मला काय फरक पडतो? लोक पितात आहे पाणी. ज्या दिवशी माझ्यातला कुठेतरी
आई जागृत होईल ना की नाही मी माझ्या बाळाला हे पाणी देऊ शकत नाही, मला काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता आहे. त्याच दिवशी बदलाची सुरुवात. आणि त्या बदलाची सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी कोणतं इंजिनिअरिंग लागत नाही, कोणतं विज्ञान लागत नाही, कोणतं कॉमर्स लागत नाही. त्याच्यासाठी फक्त माणसासाठी काहीतरी करण्याची एक अपेक्षा लागते. नागपूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट निर्माण झालं. प्रबंधन व्यवस्थापन परिषदेचा अभ्यास करणारं एक मोठं संशोधन क्षेत्र सुरू झालं. एम्सच्या बाजूला मिहानमध्ये एम्सच्या बाजूला IIM आहे. त्या IIM ला हा प्रश्न मी गेलो, मी तिथे प्रेझेंटेशन दिलं. त्यांना म्हटलं की याच्यासाठी कोणता तरी काही प्रकल्प आपल्याजवळ आहे का? दररोज अशा पावसामध्ये जाऊन पाण्यामध्ये जाऊन हा माणूस दुकान उघडतो, ज्याला पाहिजे तो त्या पाण्यात जातो, त्याच्या दुकानात ब्रेड बिस्किट घेतो, कारण डेली लागणाऱ्या गोष्टी दररोजच घेतल्या जातात आणि असंच दुकान तो थाटतो, आपण जातो, पण काहीही सोल्युशन नाही. मग जर सोल्युशन नसेल तर मग माझ्या राष्ट्राचं काहीच होऊ शकत नाही. मग बदल आणायचा कोणी? बदल तुमच्यासारख्यांनी मी आणायचा आहे. मग आपलं काहीतरी करणं भाग आहे ना. नाही तर काय होईल माहितीये का? आज जर आपण या बदलांच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला टाकलं नाही ना तर हा मुलगा एक दिवस तुम्हाला विचारेल, अहो इतके मंदिर बांधले, इतक्या मस्जिदी बांधले, इतके गिरजाघर बांधले, माझ्यासाठी काही केलं होतं का? या खुशाल ढगला अशाच एका पोरांनी ओरबाडून काढलं. या खुशाल ढगला त्या मुलांनी अक्षरशः हादरवून टाकलं की अरे बाबा तू माझ्यासाठी काही करशील का? माझ्या घरात अन्नाचा कण मिळत नाही. अहो अशी घरं आहेत आज नागपूरमध्ये. आपण सुखवस्तू वस्तीमध्ये राहतो. आम्ही ज्या वस्त्यांमध्ये कामं करतो त्या रस्ता क्रॉस केल्याबद्दल सकाळी अन्नाचा कण मिळतो, संध्याकाळी अन्नाचा कण मिळेल की नाही माहीत नाही. आई भांडे घासायला गेलेली असते, वडील रिक्षा ओढायला गेलेले असतात, घरात कोणी नसतं. तो मुलगा फुटपाथवर झोपलेला असतो किंवा त्या बंद दरवाजाच्या पाशी बसलेला असतो, त्याच्या पोटात अन्नाचा कण नसतो. कधीतरी हा मुलगा तुम्हाला विचारणार आहे काहीतरी केलं. आणि जर ते करायची इच्छा असेल, त्या बदलात जायचं असेल तर मग आपल्याला काहीतरी जोडणं भाग. मग जर जोडायचं असेल तर कोणी करायचं? हे सुंदर आहे. हे दगड पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचे रिपल्स तयार होतात. त्याचे किती रिपल्स झाले हे मोजणं खूप सोपी असतं, पण त्याचा मी अविभाज्य घटक बनवून जर काही करतो म्हटलं तरच काहीतरी होऊ शकतं आणि इथून काहीतरी बदलाची प्रक्रिया निर्माण होऊ शकते. याचा जर विचार केला तर खुशालनी तेच केलं, परागनी तेच केलं. हो त्याच्या वस्तीत पराग सारखी शेकडो गेले हो, पण त्या परागला वाटलं की काहीतरी वेगळं करावं. आज खुशालला तुम्ही सगळेजण भेटल्या, कधी वाटेल का की माझ्या वाढदिवसाला ती केक न आणता त्या केकचे पैसे मी एकत्र जमा करीन आणि खुशालला देईल आणि त्या केक मधून त्या वस्तीमध्ये अशा शेकडो केक आम्ही वाटू शकू. बदल येईल, करावं लागेल. करणारी तुम्हीच लोक आहे, दुसरं कोणीही बाहेरून येणार नाहीये ना. ते अभिजित चौधरी कमिशनर नागपूरचे येऊन काय करणार आहे? खुशाल सारखे शेकडो खुशाल निर्माण करणं ही विदर्भ संशोधन मंडळाची आणि त्या दृष्टीने येणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपण सर्व जुळावे एवढी माझी तुमच्याकडनं नाही. कारण काय की मला मुलांना जास्त वेळ कागदातही ठेवायचं नाही आहे. मित्रांनो, पुढच्या वेळेला, कारण आम्ही आता हे असे कार्यक्रम दर महिन्याला घेणार आणि दर महिन्याला खुशाल सारखे, जुई सारखे कोणी ना कोणी तुमच्या पुढे एक स्पेशल केस स्टडी घेऊन येणार. आणि या केस स्टडी घेऊन येत असताना 2-3 महत्वाच्या गोष्टी आम्ही तुमच्या एम्प्लॉयमेंटचा विचार करणार आहे, तुम्हाला लागत असणाऱ्या सर्व गोष्टींचा विचार करणार आहे, सॉफ्ट स्किलचा विचार करणार आहे, IT क्षेत्रामध्ये घडणाऱ्या मेजर चेंज जे नागपूरमध्ये होत आहे त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपण दर महिन्यात परत भेटणार. त्यामुळे मी हा विषय खूप रांबवणार नाही. मला बोलायचं होतं, मी माझं प्रेझेंटेशन पूर्ण बनवलेलं होतं, परंतु वेळ झालेला आहे आणि त्यामुळे विषयामागची पार्श्वभूमी आणि विषय काय असावा आणि तुम्ही लोकांनी काहीतरी बदलाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला टाकावं एवढी अपेक्षा करतो. शेवटच्या जातो, कारण त्या स्लाइडनी एका माणसाने आमूलाग्र परिवर्तन